नवरा मला वेळ देत नाही असं म्हणणाऱ्या स्त्रियांनी या गोष्टी कायम लक्षात ठेवाव्यात. नवरा मला वेळ देत नाही हा विचार तुमच्या मनात वारंवार येतोय का? तुम्हाला असं वाटतं का की तो तुमच्याकडे दुर्लक्ष करतोय, तुमच्या भावना समजून घेत नाही? जर हो, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. समजून घ्या. प्रत्येक नात्यात वेळेचं आणि समजुतीचं महत्त्व असतं. पण कधी कधी जीवनाच्या धकाधकीत नवरा व्यस्त होतो आणि आपण गृहीत धरतो की तो आपल्याकडे लक्ष देत नाही. पण खरंच तसं आहे का? आज आपण जाणून घेणार आहोत त्या काही गोष्टी ज्या तुम्ही कायम लक्षात ठेवलात तर तुमचं नातं आणखीन गोड आणि समजूतदार होईल. तर व्हिडिओ पूर्ण पहा, कारण शेवटी एक खास सल्ला आहे जो तुमच्या नात्यात आनंद निर्माण करेल. नंबर 1, त्याची जबाबदारी आणि कामं वेगळी असू शकतात. प्रत्येकाच्या आयुष्यात विविध जबाबदाऱ्यांचा आणि कार्याचा भार असतो. विशेषतः नवऱ्याच्या बाबतीत तो कामावर असतो, कुटुंबाच्या जबाबदाऱ्यात व्यस्त असतो आणि त्याच्यापर्यंत वेळ पोहोचवणं तो जास्त महत्त्वाचं मानतो. यामुळे त्याला कधी कधी थोडा वेळ घेणं अवघड होऊ शकतं. यासाठी त्याची स्थिती समजून घेतल्यावर तुमच्याही मनावर दिलासा येईल. कामाच्या आणि जबाबदाऱ्या, वेळेचं आणि त्याच्या ताणतणावाचं भान ठेवून त्याला वेळ देणं योग्य ठरवता येईल. कधी कधी तो मुद्दाम टाळतोय असं वाटू शकतं, पण वास्तवात त्याची परिस्थिती वेगळी असू शकते. नंबर 2, संवाद करा आणि आपल्या भावना स्पष्ट करा. कोणत्याही नात्यात संवाद महत्त्वाचा असतो. विशेषतः जर असं काही होत असेल की तुमचं समाधान कमी होतं, नवरा वेळ देत नाही या विचारातून दुःख होऊ शकतं, पण त्याच्याशी प्रामाणिक संवाद साधा. तुमच्या भावना स्पष्टपणे त्याच्यापर्यंत पोहोचवा. हे जास्त तणाव आणि समजुतीच्या गोंधळापेक्षा नात्यातील विश्वास आणि जाणीव अधिक घट्ट करते. त्याला हे समजवायला मदत करा की तुम्हाला त्याच्याशी अधिक वेळ घालवण्याची इच्छा आहे. तसेच त्याची स्थिती समजून घेतल्यावर तो त्याच्या वेळेचा आदानप्रदान करण्याचा प्रयत्न करेल. 3, त्याच्या व्यस्ततेचं कारण समजून घ्या. अनेक वेळा जो वेळ देत नाही असं वाटतं, त्यामागे त्याच्या कामात आणि जबाबदाऱ्यात वाढलेली व्यस्तता असू शकते. तो घरी असताना देखील ऑफिसचे काम किंवा इतर काही अडचणी त्याच्यावर दबाव टाकत असू शकतात. काही वेळा तुमच्या त्याच्या कामाच्या स्वरूपाची आणि जबाबदाऱ्यांची समजूत घेतल्यावर तुम्हाला कळेल की त्याला खरोखरच वेळ नाही. त्याच्या प्रत्येक कामाची महत्त्वपूर्णता आणि त्याच्याशी जास्त संवाद साधल्यावर तुम्ही या गोष्टी समजू शकाल. 4, छोट्या क्षणांचाही आनंद घ्या. मोठ्या सहली किंवा सुट्टीच्या वेळांची वाट पाहण्यापेक्षा रोजच्या छोट्या छोट्या क्षणांतून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, एकत्र जेवताना गप्पा मारणे, सकाळी एकत्र चहा पिणे किंवा एक छोटा सेल्फी घेणे हे देखील नात्यातील गोडवा वाढवते. एकमेकांसोबत असलेले छोटे वेळ देखील नात्याला ताजेतवाने करते. जर तुमच्या जवळ बरेच वेळ नसले तरीही हे छोटे निरर्थक पण आनंद देणारे क्षणही महत्त्वाचे आहेत. 5, एकमेकांसाठी वेळ निर्माण करा. प्रत्येकाची दिनचर्या आणि जबाबदाऱ्या वेगळ्या असतात, पण थोडा वेळ काढून एकमेकांसोबत व्यतीत करणे महत्त्वाचे आहे. वेळ नाही मिळत अशी भावना अनेकदा प्रत्येकाला येते, परंतु खरा मुद्दा हा आहे की एकमेकांसाठी वेळ निर्माण करणे गरजेचे आहे. नवऱ्याला थोड्या वेळासाठी सोडून दिल्याने त्याचा ताणतणाव कमी होऊ शकतो आणि नात्यात अधिक गोडवा येईल. तुम्ही जर त्याला थोडक्यात हे समजावून सांगितलं तर त्याला वेळ देणं त्यासाठी सोपं होईल. दोघेही एकमेकांच्या वेळेची कदर करा आणि तणावमुक्त राहण्यासाठी एकमेकांमध्ये वेळ निर्माण करा. 6, त्याच्या कृतीतून प्रेम पहा. काही वेळेस नवरा थोड्या वेळासाठी सोडला तरी त्याच्या कृतीतूनच प्रेम व्यक्त करतो. त्याचे वेगवेगळ्या गोष्टीतून तुमच्यावर प्रेम व्यक्त होते. कधी ऑफिसला जाऊन परतताना छोट्या वस्तू घेऊन येणे किंवा घरच्या कामात मदत करणे, असं छोट्या गोष्टीतून त्याचं प्रेम व्यक्त होणारा प्रकार पहा. तो कधी शब्दात सांगत नसेल तरी त्याच्या कृतीमध्येच त्याचं प्रेम ओतप्रोत असतं. हे समजून घेतल्यावर त्याला वेळ नाही असा विचार दूर होईल. 7, स्वतःला व्यस्त ठेवा. तुमचं जीवन आणि तुमचे छंद अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. स्वतःच्या छंदात, कामात, मित्रमैत्रिणींमध्ये आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासात वेळ घालवण्याची गरज आहे. यामुळे तुमचं आत्मविश्वास आणि मानसिक स्वास्थ्य वाढेल आणि तुम्ही एक मजबूत व्यक्ती म्हणून समोर उभे राहाल. स्वतःला व्यस्त ठेवण्याने तुमच्या नात्यात ताजेपण येईल आणि नवऱ्याला देखील तुम्ही सशक्त व्यक्ती दिसाल. 8, तक्रारीपेक्षा समाधान शोधा.
एक गोष्ट लक्षात ठेवा, नात्यात तक्रारीने कधीच समाधान मिळत नाही. जर तुम्ही नवरा वेळ देत नाही असं म्हणत राहाल तर हेच तुमचं नातं घडणार. त्याऐवजी त्याच्यासोबत असलेल्या प्रत्येक क्षणाचे महत्त्व वाढवा. त्याच्या कमी वेळेत देखील आनंद कसा मिळवता येईल हे पहा. त्याने कितीही थोडा वेळ दिला तरी त्याची कदर करा आणि त्यासोबत प्रत्येक क्षण जपा. संपूर्ण संवाद आणि समजूतदारपणा नात्यात गोडवा घेऊन ठेवतो. जेव्हा तुम्ही एकमेकांच्या भावना समजून घेतल्या आणि तुमच्या अडचणींचा आदर केला तेव्हा नातं अधिक गोड आणि मजबूत बनतं. संवाद, समजूतदारपणा आणि प्रेम याद्वारे तुमचं नातं सदैव मजबूत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मंडळी.